कुंभार बुवानं 2 गदे विकायला नेले. एक गद दिलं डोंबारी बुवाले, एक गद दिलं धोबी बुवाले. 2 गदे दोघायले विकले. दोघं सख्खे भाऊ. एकाच गदीचे 2 गदे. 2 गदे दोघायले विकले. मग डोंबारी बुवाच्या गद्याले कामं लय. डोंबारी म्हणजे कोण? पंढरपूरला येताना तुम्ही ते चंद्रभागेच्या काठावर ते खेळ मांडतात बरोबर. असे 2 बांबू, त्याच्यावर दोरी, त्याच्यावर मुलगी, ते नाचते, हा वाजवते, माहित आहे ना. त्या डोंबारी बुवाले दिले. मग त्याचं गद जरा बारीक झालं, गाढव बारीक झालं, कारण त्याला खायला कमी आणि फिरणं जास्त. या गावात खेळ, त्या गावात खेळ, ते गाढव बारीक झालं. आणि धोबी बुवाच्या गाढवाले कामं कमी. कपडे धुवायला न्यायचे, धुणं झालं सुकेपर्यंत हे चरायचं, पाण्यात पोहायचं. ते गद सुधारलं. काही दिवसानं डोंबारी बुवा खेळ घेत धोबी बुवाच्या गावात आला. मग गद्या गद्याची भेट झाली. 2 गदे सख्खे भाऊ एकामेकाला भेटले. मग एक गद दुसऱ्या गद्याला म्हणे, दादा तू एवढा बारीक कसा झाला? गदे गदे भेटले की असं म्हणतात, तू एवढा तू एवढा बारीक कसा झाला? तो म्हणे, गड्या माझा मालक काम लय सांगते, खायले कमी जाते, म्हणून मी बारीक झालो. दे सोडून त्याले, आमच्या मालकासोबत चाल. तो म्हणे, नाही, मला आपल्या मालकाने याले विकलं, मी त्याच्याच घरी जाईन. अरे कशाला जाता, मरता काय? नाही, माझं त्याच्याशी काम आहे. काय काम आहे रे? म्हणे त्याची मुलगी दोरीवर चढवते, तेव्हा तो वाजवते, आणि वाजवता वाजवता म्हणते, गंगे गंगे, तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गद्यासोबत लागेल.